एकदा पप्प्या खूप आजारी पडतो. पप्प्या: डॉक्टर, मला काय झाले आहे? डॉक्टर: अहो, तुमची सोनोग्राफी करावी लागेल आज. पप्प्या: गरीब माणूस आहे डॉक्टर साहेब मी. डॉक्टर: मग? पप्प्या: चांदीग्राफी नाही तर तांबेग्राफी करा ना. डॉक्टरांच्या पोटात हार्ट अटॅक झाला. प्रियकर बोलतो: प्रिये, तू आता फार बदलली आहेस. प्रेयसी म्हणते: का रे, तुला का असं वाटतं? प्रियकर: आजकाल मी तुझ्या गालाची पप्पी घेत असताना तो डोळे बंद नाही करत. प्रेयसी: गप कुत्र्या, मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा पर्समधून 500 रुपये गायब झाले होते. चोरटा कुठला. बंड्या बदाम विकत असतो. एक कस्टमरने विचारलं, बदाम खाल्ल्याने काय होतं? बंड्या: डोकं चालतं. कस्टमर म्हणतो: कसं काय? बंड्या: एक सांग, 1 किलो तांदळात किती तांदूळ असतात? कस्टमर म्हणतो: माहीत नाही. बंड्या: हे घे, बदाम खा. आणि आता सांग, 1 डझन केळात किती केळं असतात? कस्टमर म्हणतो: 12. बंड्या: बघितलं का, चाललं ना डोकं. कस्टमर: 2 किलो दे यार, लय भारी चीज आहे. एकदा बाई मुलांना शिकवत असतात. तर गोट्या बाईला विचारतो: बाई बाई, मुले कसे होतात? बाई: एक परी येते आणि बाळ ठेवून जाते. गोट्या: बाई, ती सुहागरात्रवाली सिस्टीम बंद झाली का? बाईने पोराला जाम धुतला. नातू: आजोबा आजोबा, हे कॉन्डोम म्हणजे काय असतो? आजोबा: चल पळ इथून, मला नाही माहीत. नातू: मला माहिती आहे म्हाताऱ्या, तुला जर माहिती असतं तर आज प्रॉपर्टीचे 14 तुकडे जास्त झाले. लग्नाची पहिली रात्र असते. नवरा: तू BP बघितली आहे का? बायको लाजते आणि सांगते: हो, मोबाईलमध्ये बघितली आहे. नवरा: बस मग, आपल्याला तसेच करायचे आहे. बायको: अहो, पण एक प्रॉब्लेम आहे. आपल्याला त्यासाठी अजून 2 लोक लागतील. तुम्ही बोलवता आहात की मी गावावरून माझ्या बॉयफ्रेंडला बोलू? एक नग्न मुलगी बारमध्ये वेटरला ऑर्डर देते. मुलगी: वेटर, एक पेग घेऊन ये रे. वेटर मुलीला बघत असतो. मुलगी: कधी नग्न मुलगी पाहिली नाही का? वेटर: अरे पागल, ते सोड, मी विचार करतोय की तू पैसे कुठून काढशील. हसून हसून जीव जाईल. गर्लफ्रेंड आपल्या भोळ्या बॉयफ्रेंडला फोन करते. गर्लफ्रेंड म्हणते: जानू, मी घरी एकटीच आहे, येतो का, मज्जा करू? बॉयफ्रेंड म्हणतो: अगं, पण आत्ताच तर मी येऊन गेलो, परत कसली मज्जा? गर्लफ्रेंड म्हणते: अरे, परत तुलाच फोन लागला का? एकदा एका पत्नीने आपल्या नवऱ्याला न सांगता एक सिम कार्ड घेतले. आपल्या नवऱ्याला सरप्राईज द्यावे म्हणून ती चुपचाप किचनमध्ये गेली. किचनमधून बायकोने त्या नवीन सिमने नवऱ्याला कॉल केला आणि कुजबुजत्या आवाजात बोलली: हाय डिअर, कसा आहे जानू? हे ऐकून नवऱ्या दबक्या आवाजात बोलतो: अगं, नंतर कर फोन, आमचं येडं किचनमध्ये आहे. बायकोने नवऱ्याला लाटणं तुटेपर्यंत मारलं.